मी माधुरी राजाराम घुले, कर्णिकनगर उपासना केंद्र सोलापूर. तसं भरपूर अनुभव आले आहेत, पण मी बापूंच्या ह्याच्यात यायचं कारण म्हणजे आमचे जवळचे रेणके सर आणि काकू. त्यांच्या घरी गेल्यानंतर तिथं रामवही लिहित होते ते. मी म्हणलं काकू हे काय लिहित आहे? ते म्हणले असं सर रामवही आहे, बापू आहेत असं तसं. मी म्हणलं मला पण द्या म्हणलं. मला त्यावेळेस काहीच माहिती नव्हतं. मग बापूंच्याकडनं ती वही घेतली काकूंकडनं, मी ती वही चालू केली. अनुभव भरपूर आले. त्यातला एक महत्त्वाचा अनुभव म्हणजे मी पुण्याला गेले होते माझ्या बहिणीला बरं नाही म्हणून. तिथं गेल्यानंतर मला छाती दुखायला त्रास व्हायला लागला म्हणून मला दीनानाथमध्ये ॲडमिट केलं. तिथं एन्जिओग्राफी करताना त्यांना कळलं ब्लॉकेज आहे म्हटले, पण 99% आहेत म्हटले. मग मला भीती वाटायला लागली. मी पहिल्यांदा करून घेत नव्हते, एन्जिओग्राफी पण करायला जात नव्हते, कशालाच जात नव्हते. माझे मिस्टर माझ्या खांद्यावर हात ठेवले, म्हणले अगं तुझे बापू आहेत ना, आपले बापू आहेत, जा तू, काय होत नाही तुला. तिथं गेल्यानंतर इतकी मला भीती वाटत होती, मला मंत्र येत होते पण मला त्यावेळेस काहीच आठवत नव्हतं. मी थोडी घाबरले होते. परत मी प्रत्येकाला जाताना ना बापूंची उदी लावायची, कोण ओळखीची असू नसू, म्हणजे कोणाच्या चांगल्या कार्याला जाऊन उदी लावायची. त्यावेळेस माझ्याकडे उदी नव्हती. मला खूप वाईट वाटलं. म्हणलं आता काय करू बापू, मला उदी नाही, काय नाही. मग मी हात बोट असा घेतला, बापू ही तुमचीच उदी आहे म्हणले. कपाळा लावला, इथं छाती लावलं, काय ते तुम्हीच सगळं करणार म्हटले. आणि माझं एन्जिओप्लास्टी करायला जायच्या टायमाला बापूंसारखेच सेम आपल्या अनिरुद्ध म्युझियममध्ये जो चेहरा आहे ना तो चेहरा होता. मग माझ्या खांद्यावर हात, तो जो स्पर्श त्याला, काय घाबरती आहे, चल काय काळजी करू नको, हे शब्द जे ऐकायला मिळाले. परत ते मला ते दिसले पण नाही. मी तिथे किती वेळा तर दीनानाथला गेले, ते दिसले पण नाही. माझं एन्जिओप्लास्टी वगैरे व्यवस्थित झाले. डॉक्टर काय म्हणले, तुला अटॅक कसं काय आला नाही, 99% ब्लॉकेज असताना. मी त्यावेळेस म्हटले, माझ्या मनात म्हटलं हे माझ्या बापूंची कृपा आहे म्हणलं, दुसरं काही नाही. बापू आहे म्हणून मी आहे. कुठेही जाताना मी उदी लावते. मला काय काय वेळेस जमतं न जमतं उपासनेला यायचं. ज्यावेळेस मी वडिलांकडे येते त्यावेळेस उपासनेला येते. तरी पण माझ्या हातनं जसं जमल तसं मी आज बापूंच्या अनुभव सांगितले. भरपूर अनुभव आहे. बापू सतत माझ्या पाठीशी राहावा. हरिओम.